बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये माहितीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत मी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदिल परासांची चर्चा या विषयावर सुरू होती. त्यावेळेला त्यांनी देखील कबूल केलं हद्दवाढ हा नैसर्गिक प्रक्रियेचा एक भाग आहे. आता अर्थात मी हद्दवाढीच्या संदर्भात 2-3 मिनिट बोललेलो नाही आणि आपण देखील थोडं सॉफ्ट आत्ता बोलणं त्यावर गरजेचं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, कारण आपण कुठं तर हार्ड म्हणजे मोठ्या तीव्रतेनं काही बोलायला गेलो तर तिकडून सुद्धा तशी रिॲक्शन येते. त्यामुळे पटवून देणं गरजेचं आहे, ही आजची आपली भूमिका आहे. की हद्दवाढ का झाली पाहिजे? हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अजितदादांच्या म्हणण्याप्रमाणे 22 वेळा पुण्याची हद्दवाढ झाली. पण 22 वेळा हद्दवाढ झाली असताना ती हद्दवाढ झाल्यामुळे फायदा कोणाला झाला? तर ग्रामीण भाग जो आत येतो त्याला फायदा झाला. त्यांचे दर वाढले किंवा तिथं सोयी सुविधा मिळाल्या. एक कोल्हापूर महानगरपालिकेच्या बाबतीत गैरसमज करून दिलाय म्हणा किंवा आपण कुठं कमी करतो याचा आपल्याला विचार करावा लागेल की या कोल्हापूर शहराचा विकास झाल्यानंतर आमचा काय विकास होईल. कोल्हापूर शहराचा विकास झाला नाही असं म्हणता येत नाही. ड वर्ग आपली महापालिका असल्यामुळे आर्थिक स्रोत कमी आहे. राज्य शासन, केंद्र शासनाच्या माध्यमातून जो निधी येतोय त्या माध्यमातून आपल्याला विकास करावा लागतो आणि त्या पद्धतीने मग स्वच्छतेचा म्हणा किंवा काही गोष्टींचा म्हणा, आता आमचे संख्याबळ म्हणा, मनुष्यबळ महापालिकेत कमी आहे तरी सुद्धा आम्ही महापालिका अधिकारी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग आता हे सगळं हद्दवाढ झाल्यानंतर आजूबाजूची गावात आल्यानंतर त्यांच्या जमिनीचे भाव वाढणार आहे, सगळं होणार आहे. या गोष्टीला पटवून द्यावे लागतात आणि त्यानंतर मग या ठिकाणी परवाची आमची चर्चा त्यावेळी अजितदादांचं स्पष्ट मत असं होतं की ही हद्दवाढ होणं गरजेचं आहे. पण आपण एकदम तीव्रतेनं त्याला मांडणी केली गेली की दोन्ही बाजूंकडून मग आरोप होतात आणि मग ते कुठेतरी थांबते. त्यापेक्षा आपण भूमिका सामंजस्याची ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या हेतून मी गेल्या आठवड्यात देखील डीसीएम साहेबांची म्हणजे सध्याचे डीसीएम एकनाथ शिंदे साहेबांशी त्याबाबतीत चर्चा केलेली आहे. सीएम साहेबांची पण मी चर्चा करणार आहे. तर मी हद्दवाढ व्हायला आता काय अडचण नाही असं मला वाटतंय. आपण पुढच्या काळामध्ये करू, कारण शहरातले जे रस्त्याला पडलेले खड्डे वगैरे त्या बाबतीत देखील माझ्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की पूर्ण तुम्हाला सिमेंटेड रोड आम्ही करू शकतो. आपल्याला विकासापर्यंत जात असताना प्रत्येकाने साथ देणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आता गेल्या काही दिवसामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध झाला. मी या बाबतीत आता आमची जागृती बैठक घेणार आहे. मी याबाबतीत माझी मांडणी करणार आहे शासनाच्या वतीनं की शक्तीपीठ महामार्ग हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला कशा पद्धतीनं उपयुक्त आहे. माझ्या संदर्भात काल सीएम साहेबांची चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं एक बैठक